स्वतःचं हक्काचं घर आणि ही प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र आपण जर पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये वाढती महागाई असेल आणि एकंदरीत जर पाहिलं तर मर्यादित उत्पन्न यामुळे प्रत्येक नागरिकाचं हे स्वतःचं जे घर आहे ते स्वप्नच राहून जातं. मात्र आता यावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक पुणेकरांसाठी मोठी बातमी घेऊन आलेली आहेत. त्यांनी म्हाडाच्या ज्या लॉटरीच्या जे गती देण्यासाठी रिक्त घरे आहेत त्यांना तातडीने उपलब्ध करून देण्याचे हे जे निर्देश आहेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेले पाहायला मिळतात. आता लवकरच हे जे हक्काचं तुमचं घर आहे ते साकार होणार आहे. कारण कालच मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहामध्ये येथे बैठकीत झालेल्या पुण्याच्या गृहनिर्माण आणि विकास क्षेत्राच्या मंडळीच्या विविध प्रकल्पाचा सविस्तर आढावा काल घेण्यात आलेला आहे. आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे आहेत यांनी या निर्णयाला मंजुरी देत प्रक्रियेला गती देण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील निर्देश दिलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आपण परवडणारी घरे ही जी आहे उपलब्ध करून देणे हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य स्पष्ट करता येते. मात्र म्हाडाची ही जी मोठी घराची लॉटरी शक्य तितक्या लवकर जाहीर करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिलेले पाहायला मिळतात. ही संपूर्ण प्रक्रिया आता पारदर्शक आणि कालपद्धतीने पूर्ण करण्यावर भर द्यावा असे देखील निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. याचबरोबर 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा ज्या लॉटरीमध्ये प्रतिसाद न मिळाल्याने ज्या सदनिकांची फर्स्ट कम आणि फर्स्ट सर्व या तत्वावर तातडीने विक्री करण्याच्या या ठिकाणी सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षापासून या रिक्त पडून असलेले हे जे इच्छुकांना ज्या नागरिकांना हे त्वरित घरे आहेत ही उपलब्ध करून द्यावी. कारण घराच्या प्रतीक्षेत असलेले हजारो नागरिक कुटुंबाला हा एक दिलासा देखील मिळाल्याचं पाहायला मिळते. या बैठकीमध्ये विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी स्थलांतरित होण्यासाठी आणि महिलांसाठी म्हाडातर्फे वर्किंग वुमन हॉस्टेल आणि विद्यार्थ्यांच्या वसतिगृह भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आलेली आहे. शिरूरमधील सुमारे 155 कोटी रुपयाच्या आणि खराबवाडीतील 89 कोटी रुपयाच्या निर्माणगृहाचे प्रकल्पाच्या तातडीने प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देश देखील या ठिकाणी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. तसेच दापोडी येथील 8 ते 10 हजार घरांचा मोठा गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लावणे, तसेच खराडी येथील म्हाडाच्या भूखंडावरील पोस्ट विभागाचे आरक्षण हटवून त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आणि म्हाळुंगे इंगळे परिसरातील प्रकल्पासाठी रस्ता आणि पाणीपुरवठा तसेच STPचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देखील या ठिकाणी दिलेल्या पाहायला मिळतात. याशिवाय जर आपण पाहिलं तर 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेमध्ये लाभार्थ्यांकडून जर पाहिलं तर विकास कामासाठी आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्काबाबत नागरिकांनी तक्रारी गांभीर्याने स्पष्ट घेत ह्याचे धोरण देखील करण्याचे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. जेणेकरून आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य माणसाची आर्थिक पिळवणूक देखील होणार नाही. यासाठी आपण जर पाहिलं तर सध्याची महागाई जर पाहता मोठ्या प्रमाणात महागाई आणि यासाठी ही जी लॉटरी स्कीम आहे म्हाडाची यावरती आता जितेंद्र डोड्डी असतील आणि अन्य जे अधिकारी आहेत यावरती या ठिकाणीचे तर त्यांना देखील सुनेत्रा पवार यांनी आदेश दिलेले आहेत. आता मात्र हे आदेश दिलेले आहेत मात्र आता यावर प्रक्रिया होऊन किती दिवसामध्ये ही लॉटरीची स्कीम पुन्हा एकदा सुरू होणार आणि नागरिकांना घरं कधी मिळणार याकडे आता मात्र पुणेकरांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजासोबत अमित मुंडे, पुणे.